पूरी की पूरी सिटी आ रही है यहाँ से। श्री काल भैरव मंदिर अँड आता मंदिरामध्ये एंटर होतोय गाईज आम्ही। फार उंच उंच मोठे घाट आहे गाईज, घाट आहे ॲक्च्युली हे। आणि इथे पूर्ण असे झाडं झुडे वगैरे या ठिकाणी पूर्ण झाडं आहे या साईडला। आणि तो मंडळी असं काही कुमकुम आहे गाईज। आता तुम्ही हे जे बघताय तर हे प्युअर रेड आहे गाईज, या साईडचं हे प्युअर रेड आहे आणि हे केशरी कलरचं आहे। सो गाईज वेलकम इन न्यू व्लॉग। तर मंडळाचा व्लॉग स्टार्ट होतोय। आता उठलोय, थोडं फ्रेश होऊ आणि निघू आता देवीच्या दर्शनाला। जाम थकलो होतो गाईज, पूर्ण रात्र बाईक चालवली आणि इथं आलो पण 12 वाजेला। अँड नाउ इज द सेकंड डे। सो स्टे ट्यून्ड इन माय व्लॉग। क्या मस्त सीन है। कितना दूर हो रहा है यहाँ से? हाँ अँड गाईज तर जस्ट फ्रेश झालो गाईज इथे, म्हणजे फ्रेश झालो आणि आता आलोय माहूरगडाकडे चाललोय आता देवीचे दर्शन घ्यायला। आणि इतकं भारी व्ह्यू आहे ना गाईज इथे, एकदम क्लास व्ह्यू आहे। लुक गाईज कसा व्ह्यू आहे बघा। हाँ चलन दो तुम्हारा तुम हा। अँड गाईज तर असं काही व्ह्यू आहे गाईज। सकाळचे वाजलेत 8 आणि आता चालू आहे गडावर आणि व्ह्यू बघा गाईज किती भारी येतोय। पूर्ण डोंगर रस्ता वगैरे आहे इथे आणि पहाड बघा गाईज, हे डोंगर बघा। इकडून झाला सनराईज आणि एकदम भारी फिलिंग इथे गाईज, इथे एकदम डोंगरामध्ये। आणि वातावरण पण एकदम वॉर्म वातावरण आहे, थंडी वगैरे काहीच नाही, एकदम वॉर्म वातावरण या ठिकाणी। असं काही सीन वाह, कितना मस्त व्यू है आगा। पूरी की पूरी सिटी आ रही है यहाँ से। वाह, पूरी उस तरफ पूरी ठंडी है। जरूरत हो तो भी हॉर्न बजाइए, पड़ना तो। हाँ ये सही है। शुरू हो गया ऐसे पायरी। अँड सो गाईज फायनली तर आम्ही आता माहूरगड आहे तर त्या ठिकाणी पोहोचलो गाईज। आणि एक तर लकीली की जास्त गर्दी नाही आज, फार पटकन आलोय आम्ही। बघा असा काही सीन आहे। पूरी ब्राउन कलर की मिट्टी है। हँड सो गाईज तर आता स्टेप्स आल्या, आता ह्या क्रॉस करतोय आम्ही। हँड गाईज हा व्ह्यू बघा आणि त्या ठिकाणी माहूरगडचा किल्ला। उधर भी मंदिर आई थिंक सो, वो उधर से रास्ता जा रहा, वो यहाँ से रास्ता ऐसा और वहाँ से ऊपर रास्ता है वो। अच्छा किले का है क्या? चलो फिर बहुत ऊपर जाना है अपने को। एंड गाइस तो फायनली मंदिराजवळ आलो आम्ही गाइस। हे आहे मंदिर, श्री काल भैरव मंदिर। अँड आता मंदिरामध्ये एंटर होतोय गाइस आम्ही। उधर मंदिर है ना, वहाँ पर है उधर मंदिर। आणि गाईज जस्ट आता दर्शन घेतले आम्ही आणि पुन्हा एक दामोद मंदिर इकडे, आता त्या साईडला चाललोय आम्ही। वाह अँड गाईज जस्ट मंदिराचे दर्शन घेतले गाईज सगळं। आणि फर्स्ट एड तुम्ही हा व्ह्यू बघा गाईज, हा व्ह्यू बघा गाईज। वाह हा व्ह्यू किती भारी बघा गाईज, पूर्ण डोंगर आहे
आणि पूर्ण धुकी काय त्या ठिकाणी, डोंगर आम्हाला दिसायलाच नाही. थंडीची धुकी आणि त्याच्यावर गरम होऊन इतकं भारी वाटतं ना काही त्या ठिकाणी. बघा असं काही सीन आहे, पूर्ण सीन बघा गाईज. आणि जस्ट आता नेमकंच दर्शन घेतले या ठिकाणी आम्ही. आणि काही बाय द वे जस्ट आम्ही दर्शन घेतले आणि आता इथं थोडं रिलॅक्स होतोय गाईज. आणि इथे इतकं भारी वाटतं ना गाईज, थंडी हवा आहे आणि ऊन पण आहे, त्याच्यामुळे व्ह्यू फार भारी होते इथून. सो गाईज तर तुम्हाला एक छोटासा टूर देतो बघा या मंदिराचा. तर ती राहिले एंट्रन्स जी की बंद आहे. तर आपल्याला साईडची जी एंट्रन्स आहे तिथून यावं लागते. इथून असं यायचं आणि तिथून तुम्ही येतं इथे, जेव्हा गर्दी नसते तेव्हा तुम्ही डायरेक्ट एंटर होता आतमध्ये. आणि हे मुख्य मंदिर आहे आणि बाहेरचा एरिया. हे राहिलं मुख्य मंदिर. इथून एक छोटीशी खिंड आहे जिथून तुम्ही देवीचे दर्शन बाहेरून घेऊ शकता. तुम्ही आतमध्ये जाता आणि आतमधून असं काही मंदिर आहे काही. ते बघा आता पूजा चालू आहे देवीची. तर आतून असं काही मंदिर आहे गाईस. तुम्ही आतमध्ये जाते इथे गाभाऱ्यामध्ये आणि या साईडून दर्शन घेता आतमध्ये आणि तुम्ही इथून एक्झिट घेता गाईस. या साईडून अशी इथून एक्झिट घेता आणि बाहेरचा पूर्ण एरिया गाईस. आणि जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन येता गाईस तर तुम्हाला असं काही छान असं व्ह्यू बघायला भेटतो गाईस. आणि या ठिकाणी श्री गणेशांचं मंदिर आहे गाईस, जे की फार सुंदर मंदिर आहे. आणि बाहेर येताच तुम्हाला असा हा व्ह्यू बघायला भेटतो गाईस. आणि हे जमदग्नी ऋषी गाईस त्यांचं मंदिर आहे. आणि तिथे पण श्री दामोद महाराज आणि जी तुळजापूरची तुळजाभवानी गाईस तर त्यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि हा पूर्ण परिसर गाईस. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला फार सुंदरसं व्ह्यू बघायला भेटतो गाईस या ठिकाणी. बघा गाईस कसा व्ह्यू आहे. आणि थंडी असल्यामुळे पूर्ण धोका येत आहे आणि पूर्ण जे ढगा आलेले गाईस खाली इथे. आणि आम्ही फार वरती आहे गाईस. आणि डोंगर बघा गाईस केवढे डोंगर आहेत. फार उंच उंच मोठाले घाट आहे गाईस. घाट ॲक्च्युली आहे. आणि जे की पूर्ण असे झाडं झुडे बघा या ठिकाणी, पूर्ण झाडं आहे या साईडला. आणि तो व्ह्यू फार भारी येतो गाईस, तुम्हाला फार छान व्ह्यू येतो. आणि असं पूर्ण एरिया गाईस. त्या ठिकाणी एक मंदिर आहे तर त्या ठिकाणी दर्शन घेऊ. आणि असा काही एरिया. आणि गाईस तर त्या ठिकाणी आपल्याला जे माहूरगडाचा किल्ला आहे गाईस तो बघायला भेटतो. इथून असं आलो गाईस, इथं दर्शन घेतलं. हा परिसर बघा गाईस. या ठिकाणी नारळ फोडण्याची जागा आणि इथून असा एरिया. आणि असं व्ह्यू गाईस इथून. हे बघा इथून प्रॉपर व्ह्यू येतोय असा काही व्ह्यू. आणि या ठिकाणी म्हणजे माहूरगडाचा जी किल्ला आहे गाईस तर या ठिकाणी बघा जो की पूर्ण वरती आहेत आणि जे की मंदिरासमोरच आहे गाईस. तर या ठिकाणी किल्ला पण मग किल्ल्यामध्ये पण जाऊ शकता आणि त्याची वाट तुम्हाला इथून दिसेल. असे काही वाट आणि व्ह्यू एकदम भारी आहे गाईस. आणि किल्ल्याची तुम्हाला बाउंड्री लागतो. हे बघा डोंगराच्या वरती ही बाउंड्री बघा किल्ल्याची. तुम्हाला भिंत द्यायचं असेल गाईस तर ती भिंत आहे गाईस पूर्ण किल्ल्याची बघा वरती एकदम. आणि ती जी वाट आहे गाईस ती किल्ल्यावर जाण्याची आहे, गडावर जाण्याची. आणि असा काही सीन आणि व्ह्यू फार भारी येतो गाईस या ठिकाणी बघा. आणि असे काही पब्लिक या ठिकाणी. अँड गाईस बाय द वे तर आम्ही आता दर्शन घेतले गाईस. आणि दर्शन एकदम भारी झाले गाईस, एकदम पटकन झाले. गर्दी वगैरे काही नव्हतं कारण आम्ही सकाळीच आलो होतो. आणि आता इथे गर्दी झालेली आहे, आता गर्दी वाढायला लागली इथे. आणि आता इथं जे पण एक्सप्लोअर करता येईल गाईज आम्हाला किंवा जे डोंगर वगैरे पण छोटे छोटे मंदिर आहे गाईज आता ते एक्सप्लोअर करू. आता पूर्ण दिवसच आहे गाईज आमचा. एकदम मंदिराचं दर्शन झाले म्हणजे मेन जे मुख्य काम होतं ते कंप्लीट झालं. आणि आता मी फ्री आहे गाईज माहूरगड हिरण्यासाठी. आणि तर फार किल्ले वगैरे आहेत आणि फार छान छान गोष्टी आहे गाईज. तर ते आता आम्ही एक्सप्लोअर करू. अँड सो गाईज ऑल्सो स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईज तर जस्ट आम्ही या ठिकाणी दर्शन घेतले आणि इथून एक्झिट घेतली आणि थोडाफार प्रसाद घेतला गाईज. आणि असं म्हणतात की माहूरगडाचं कुंकुम सगळ्यात प्युरेस्ट कुंकुम आहे गाईज पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर इथं जे कुंकुम आहे गाईज कुंकू ते फार म्हणजे प्रसिद्ध आहे गाईज माहूरगडाचं कुंकू. आणि जेव्हा मी सांगितलं गाईज की मी माहूरगडाला तर मला ॲक्च्युली माझ्या घरून फार जणांचे फोन आले गाईज की येते वेळेस कुंकू नक्की घेऊन यायचं. कारण या ठिकाणी बघितल्यानं लोक फार कुंकू घेऊन चालले गाईज. हळदीचं आहे आणि एक प्युअर ब्लड रेड कलरचं कुंकू आहे गाईज जे की इथे फार विशेष आहे गाईज. आणि तेच घेतलं गाईज प्रसाद वगैरे. आणि आता इथून खाली चाललो आहे मंडळी. असं काही कुंकुम आहे गाईज. आता तुम्ही हे जे बघताय तर हे प्युअर रेड आहे गाईज. या साईडचं हे प्युअर रेड आहे आणि हे केशरी कलरचं आहे.
तर हे जे कुमकुम आहे सगळ्यात प्रसिद्ध कुमकुम आहे. असं मानतात की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कुमकुम आहे ते, जे की हळदीचं आहे आणि एक प्युअर ब्लड रेड कलरचं आहे. बघा गाईज, असं काही हे कुमकुम गाईज. बाय द वे, तर पुन्हा एकदा दर्शन घ्या गाईज माहूरगडाचे. बघा गाईज, इथून एंट्रेस राहते आणि इकडून आय थिंक अगोदर जुनी वाट होते गाईज, जी की बंद केली आता. जुनी वाट होते अगोदर इथून. आणि हा असं काही मंदिर. आणि गाईज आता दर्शन घेतल्यानं आम्ही इथून खाली जातोय गाईज. आणि बघा असं काही हे मंदिर आहे आणि इकडून असं काही सीन. वा, तर या ठिकाणी थोडीफार शॉपिंग पण केली, आणि आता इथून निघतोय नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. अँड सो गाईज, तर जस्ट आम्ही दर्शन केलं गाईज आणि गाड्यावरून खाली आलो आणि इथं आता नाश्ता घ्यायला थांबलो गाईज. कारण सकाळपासून उठेल मी 6 वाजेपासून आणि आता वाजले 10:30. आणि आता करू नाश्ता आणि इथून अजून काय एक्सप्लोअर करतील ते चेकआउट करू आपण. अँड गाईज, नाउ जस्ट टेक द नाश्ता, साबुदाणा खिचड़ी. अरे वाह, अरे किला भी देखने गए सर आपने वहाँ? अरे कभी भी वो रहा मंदिर, कर लो भाई दर्शन एक बार फिर से. कितना ऊपर गए थे अपन, पूरा धोखा निकाल के, लेकिन वहाँ से भी क्या खा रहा वो पार्क का वो ऊपर गए थे अपन. वहाँ से देखा था मैंने, इतना गहरा दिख रहा वो. बाप रे बाप. ओके, ये अनुसया माता मंदिर आहे ना. अँड सो गाईज, हे सीन बघा किती भारी सीन आहे गाईज. इकडं सगळे डोंगर वगैरे आहेत आणि आम्ही एक्झॅक्ट जे डोंगर भाग आहे गाईज त्या ठिकाणी आहोत. बघा पूर्ण डोंगरे आहेत आणि या ठिकाणी एक मंदिर दिसला गाईज. आणि हे मंदिर बघा, फार प्राचीन मंदिर वाटायला, दगडाच आहे पूर्ण. आणि बघा गाईज काय असा सीन आहे.